वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कशा आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तर आज आहे चौथा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला आणि आज सकाळी पूजा केली. आज सोबतच एकादशी आहे आणि असं म्हटलं जाते की आज नैवेद्य पावन नसतो देवाला, पण तरी स्वयंपाक करावा लागेल कारण संध्याकाळचा स्वयंपाक कंपल्सरी आहे. तर जसं की हे नेहमीप्रमाणे व्हायचंच आहे. आता मग बघू कधीचा मुहूर्त निघतो तर. आणि इकडे सिरीज बघत होती, एक खूप छान सिरीज होती. तर हे बघा माझी आजची पूजा दाखवते मी तुम्हाला. तर आजची पूजा मी अशा पद्धतीने मांडलेली आहे, बघू शकताय. वर आपली नेहमीची पूजा स्वामींची आणि इकडे महालक्ष्मीची पूजा. तर आज पिवळ्या कलरची रांगोळी खतम झालेली होती म्हणून मी अशी पांढरी रांगोळी काढली, नाही तर मी पांढरी रांगोळी काढत नाही. आणि इकडे बघा आमचे साहेब, त्यांचं ऑफिस व्हायचंच आहे, झालंच नाही का? चल पनीर घेऊन येतील ना, पनीरची भाजी पाहिजे ना. आज मोस्ट रिक्वेस्टेड भाजी बनणार आहे. गौरव खूप दिवसापासून म्हणत आहे की पनीरची हॉटेल स्टाईल पनीरची भाजी खायची आहे. सो मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. आम्ही बाहेर नेहमी खातो, म्हणजे बऱ्याचदा खाल्लेली आहे हॉटेलमध्ये, पण घरी कधी बनवली नाही. आज काय पॉसिबलच नाही. तू बघ ना, असा बोट चाटत राहशील तर म्हणजे माझ्या रेसिपी, म्हणजे मी माझी जे बनवते कुकिंग, त्याच्यामध्ये तू खोट काढत आहे. ओ माय गॉड, चॅलेंज ॲक्सेप्टेड. तर गाईज चला बघू आता. गौरवला चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे मी आणि गौरवला खरंच हॉटेल स्टाईल पनीरची भाजी बनवून खाऊ घालणार आहे मी आज, ग्रेव्हीवाली. सो चला, माझा इकडे मसाल्याची तयारी सुरू आहे. फर्स्ट टाइम ट्राय करत आहे आणि खूप छानच बनेल, कारण आपण फर्स्ट टाइम बनवलेली कुठलीच रेसिपी वेस्ट गेली नाही आहे. आणि आज इकडे मी जिरा राईस लावलेला आहे, जो की डन झालेला आहे. आणि भाजीची प्रिपरेशन पण एवढं लागते पनीर शिवायसाठी? टमाटर जास्त लागते. कुठून पाहिलं तू? का से देखे रेसिपी बघितली होती. 2 टमाटर लागले, 2 कांदे, 2 टमाटर आहे. म्हणजे ग्रेव्ही प्युरी बनवायची ना आपल्याला भाजी, त्यासाठी. तर ठीक आहे, चल मैं लेके आता फिर. तर इकडे मी आता 2 टमाटर आणि 2 कांदे घेऊन त्याची प्युरी तयार करणार आहे. त्याला पहिले भाजून घेतलं छान, त्यामुळे थोडंसं 2-3 कळ्या लसूण घातलेलं आहे. आता मी हा सगळं जे आहे ते तिला तूळ देणार. आता पहिलं असं भाजून घेणार आणि मग त्यानंतर मी काढणार मिक्सरमधून. सो गौरव तोपर्यंत पनीर घेऊन येणार आणि तुम्ही तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. चॅनल जर नवीन करा तर सबस्क्राईब नक्की करा. तर गाईज गौरव गेला आहे पनीर आणायला आणि आणखी 2-3 सामान सांगितलेलं ना, कारण आता चाललाच आहे म्हटलं बाहेर, तर सामान घेऊन ये, कारण टमाटर वगैरे पाहिजे होते. आज जेवढे टमाटर होते त्यातले 2 टमाटर तर यूज झाले आणि टमाटर संपले, कारण 2च होते. आणि लक्की भाजीसाठी 2 टमाटर होते. टमाटर मी आणलेच नाही आवडत, त्यामुळे त्याला म्हटलं 2-3 सामान पण आणखी घेऊन ये. तर चलो आता मी इकडे कांदा आणि टमाटर तुम्हाला दाखवते. तयारी करून ठेवली आहे. इकडे कांदा आणि टमाटर पूर्ण भाजून घेतला मी. आता याला काढून घेईल मिक्सरच्या भांड्यामध्ये. इकडे सांबार वगैरे कट करून ठेवला. इकडे सगळं खडी मसाला वगैरे जे काही सामान लागणार ते सगळं काढून ठेवलं, म्हणजे रील्स बनवताना मला धांदल नाही होत. आणि ॲक्च्युली मी रेसिपीची रील बनवते ना, तर सगळं सेट करून ठेवते आधीच, म्हणजे जेणेकरून माझी धावपळ नाही होणार. आणि रील्स बनवताना बऱ्याचशा गोष्टी मग इकडे तिकडे होते आणि सामानसुद्धा पडते वगैरे, खूप धांदल होते. त्यामुळे मग जास्त घाई नाही झाली पाहिजे म्हणून मी सगळं असं रेडी करून ठेवते, म्हणजे मला लगेच सगळं हातात मिळते. आणि आता मी मसाला काढून घेते, तोपर्यंत गौरव येऊन जातो, तोपर्यंत माझं हे काम आवरून जाते. चलो. तर इकडे आता गौरवने पनीर आणलं आणि मी अशी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहे. आता छान तळून घेते. तर इकडे प्युरी पण मिक्सरमधून काढून घेतली आहे छान, टमाटर आणि कांद्याची. तर चलो आता मी सगळ्यात आधी याला छान तळून घेते.
थोडे लालसर ब्राऊन होतपर्यंत. थोडं शूट घेऊन घे. तर गाईज इकडे पनीर तळून घेतलेले आहे आपण. पहिले तर 1 पाव पनीर आहे हे. आणि इकडे ही कशाची प्युरी आहे? टमाटर आणि कांद्याची. टमाटर आणि कांद्याची प्युरी आहे. इकडे हे मेथी आहे आणि इथे काही मसाले घेतले आहेत आपण. आणि इकडे भाजीची तयारी आहे. हा एक मसाला आहे, पनीर मसाला. त्यासोबतच आपण मटर पनीर मिक्स मसाला आणलेला आहे. आणि इकडे आता भाजीची तयारी चालू आहे आपल्या. ठीक आहे. तर लवकरच आपण एक रेसिपी छान मस्त पनीर बटर मसाला, म्हणजे सॉरी पनीर बटर नाही, फक्त आपला मटर पनीर मिक्स आहे. तर मटर आणले होते. इकडे तेल ठेवलंय तापवायला, त्यामध्ये जिरं घातलं, जिरं टाकलं आणि त्यामध्ये टाकणार मी ते टाकत असते का? सिनेमन टाकलं आहे, इलायची आणि एक मिरची आणि सोबतच थोडा इकडे लसूण अद्रक टाकलं आपला. जळलं बरं किती नाही. इकडे अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे आता इथे. आणि मेथी जळली. आणि तिकडे आता प्युरी टाकलेली आहे आपण. जास्त पण नाही, तरी एवढं पण टाकायचं मला. अरे मसालेच नाही टाकला पण. वरून टाकावं लागतं ना सगळं. पहिले हा मसाला होऊ द्यायला म्हणून हे दे रे लावर गॅस. तर इकडे बऱ्यापैकी आपली ग्रेव्ही झालेली आहे इथे. आणि हे आपले पनीर आहेत इकडे. हे थोडं होऊ देणार गॅसवर. हे गॅस आता गॅस लावली आम्ही. थोडा वेळ बंद केली होती कारण तेल जास्त जळलं. तर आता इथे तिखट जाईल आपलं. धने पावडर जाईल, मीठ जाईल. तर काळा मसाला तर चुकूनही नको टाकू. अरे एवढी का एवढी? तिकडले मसाले तर मसाला हा थोडंसं टाकायचं. बस. पण जास्त नको टाकू. तर आता दोन्ही मसाले इथे टाकून घेतलेले आपण. आणि थोडंसं तेल कमी झालं असं वाटून राहिलं मला. नाही तेल बरोबर आहे. तेल थोडी थोडीशी पाहिजे. उजीळ नाही पडत, संदार पडते भाजी. बटन पण दाखव. इकडे आता पाणी टाकलेलं आहे आपण ग्रेव्हीसाठी. तर आपण फायनली इकडे पाणी टाकून आपला मस्तपैकी रस्सा झालेला आहे, रस्सम. आणि आता इकडे आपले पनीर गेलेले आहेत. हॉटेल स्टाईल पनीर.
फायनली आपलं पनीर झालेलं आहे रेडी. आणि गाईज आता थोड्या वेळ झाला माझं ऑफिस झालं आणि बाहेरून मी सामान घेऊन आलो. आज काहीतरी स्पेशल काही बनवायचं म्हटलं, चला आज पनीरची भाजी बनवली. तर खूप जबरदस्त झालेली आहे आणि पहिल्यांदाच बनवली होती. 1 पाव पनीर घेऊन आलो मी आणि दोघांसाठी सफिशियंट आहे 1 पाव, म्हणून चला म्हटलं आज बनवून पाहू. मी नाही बनवली, जान्हवीच बनवली आणि परफेक्ट झाले एकदम. तर तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने. चॅलेंज. तर मी म्हटलं होतं की पनीर बनते की आलूची भाजी बनते, पण तसं काही झालं नाही आहे. पण 1 नंबर परफेक्ट बनली आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर जे हॉटेलसारखी जे असते ना पनीरची भाजी, सेम. आणि टेस्ट पण भारी झालेली आहे. सगळं मॅडमची करामत आहे आणि बिलकुल बरोबर परफेक्ट बनवली. मेथी त्यात काय काय टाकलं तू? सिनेमन आहे, मेथी आहे. तर फुल रेसिपी बघायची असेल तुम्ही चॅनलवर बघू शकता. ते चॅनल तुमच्या याच डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. थोडं आता अजूनपर्यंत लॅपटॉप बंद करायचंच आहे. ऑफिस झालं, मी लगेच गेलो बाहेर. सो तर ब्लॉगवर नवीन असाल तर एन्जॉय करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर ब्लॉग ब्लॉग बघितला असेल शेवटपर्यंत तर लाईक करा. व्हेरी गुड, मस्त. भांडे फेकणं चालू आहे. ठीक आहे, तर बोलतो पुढे. ठीक आहे. फायनली गाईज आत्ता स्वयंपाक झाला आहे माझा आणि काय काय बनवलं दाखवते मी. सगळ्यात आधी इकडे पनीरची भाजी, इकडे छान ग्रेव्ही पनीरची भाजी, सोबत लिंबू, कांदा आणि चपात्या, आणि इकडे भात आहे कुकरमध्ये. तर चलो जेवण करायचं. ग्लासभर चल सगळं घेऊन तिकडे. आता आम्ही करतोय जेवण. आणि आज देवाला गोड दाखवायचं होतं तर गोड नैवेद्य दाखवला आहे, कारण आज जेवणाचं नाही दाखवू शकत. उपवास आहे देवाला, चतुर्थी आहे आज म्हणून, एकादशी आहे म्हणून. हो, तर भाजीचं घ्यायचं आहे तिकडे. पकड, मी घेते भाजीचं. शांशी घे बेटा. हे 86 पेक्षा नाही तसं नको पकडू, त्याला हे कर. 86 पेक्षा प्रोटेक्शन आहे. पाणी आहे घेतलं.